की मी ते इलेक्शन लढणार आहे, तेव्हा मी वचनपूर्ती म्हणून एक 5 ठळक मुद्दे या ठिकाणी लोकांसमोर आणलेले. माझं वचननामा होतं, ते वचनपत्र होतं आणि त्याच्यात 5 ठळक मुद्दे सोलापूर जिल्ह्यासाठी मी अनाउन्स केलेले, सोलापूर लोकसभेसाठी. आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर दुष्काळ मुक्त करायचं आहे, हा माझा पहिला त्यात मुद्दा होता. आणि आज जवळजवळ 6-7 महिने झालेत रिझल्ट येऊन. माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल घेत आहे आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्या सोबत शेअर करायचा होता, तुम्हालाही सांगायचा होता, म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवली. आमचे सगळं कागदावर नसतं, पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो, प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं. आज 3 वाजता 3:30 वाजता आम्ही त्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण घेत आहोत आणि 23 मार्चला 22 मार्चला पाणी दिवस आहे जागतिक, 23 मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत. हे जे प्रोजेक्ट आहे ते मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला नीट पुढे सांगेनच. सगळ्या गावामध्ये जाऊन गावकऱ्यांची मागणी काय ती जाणून घेऊन आम्ही या कामाची सुरुवात करत आहोत. मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते, लोकांसाठी, लोकांमुळे आणि लोकांकरिता. म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या प्रोजेक्टचं लॉन्च करत आहोत. माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने माझं पहिलं पाऊल दुष्काळमुक्त सोलापूर ह्या अनुषंगाने सोलापूरची खासदार ह्या नात्याने मी EFI एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे, ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जे साठा क्षमता आहे, लेक असतील, विहिरी असतील, ओढे असतील, सुकलेल्या नदी नाले असतील, ते रिवाइव्ह करतोय. जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय, विहिरी असतील त्या चार्ज करतोय, जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत. सुरुवातीला 4 महत्वाची गावं घेतलेत, ज्या 4 गावांवर च्या साठेवर अवलंबून असणारी 4 गावं असणार आहेत आणि 10 गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं काम आम्ही करत आहोत ह्या संस्थेच्या माध्यमातून. शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSRच्या माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत. हे 25-26 ची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते. 26-27 ला नवीन कामं, 27-28 नवीन कामं, 28-29 ला नवीन कामं. 5 वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे आणि 29 पर्यंत दुष्काळ मुक्त झाला पाहिजे. ही संस्था लवकरच सोलापुरात काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिस सुद्धा सुरू करणार आहे. ह्या संस्थेने 6 राज्यामध्ये देशात काम केलं आणि ते अतिशय सक्सेसफुली केलंय. त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळात दाखवणार आहोत. सुरुवातीला आम्ही मंगळवेढा तालुक्यातली 24 गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुष्काळ मुक्त. मी माझा दौरा सुरुवात गाव भेटीचा दौराच ह्या 24 गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात. 16 वर्ष मी राजकारणात आहे. शहरी भागाचं नेतृत्व करत होती. ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं. पण त्यावेळेस जेव्हा मी मंगळवेढ्यातल्या या गावोगावी जायची, दुष्काळग्रस्त गावात जायची, तेव्हा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्वाची पोझिशन दे, अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना आहे. त्याच्यातली 10 गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम ह्या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत. जिथे विहिरी आहेत
त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहेत किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाहीये तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत. हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते. ही सगळी कामं जून जुलै पर्यंत पूर्ण होतील. म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल आणि पुढच्या मार्च नंतर अजून गावं, अजून विहिरी, अजून ओढे, नाले, लेक घेण्यात येतील.